जय भीम, नमो बुद्धाय. वर्षवासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण दुसऱ्या भागाकडे वळत आहोत. आजच्या दुसऱ्या भागामध्ये धर्म आणि नीतिमत्ता, धर्म आणि धम्म यांच्यामधील इतर भेद भगवान आणि पोट्टपाद यांच्यामधील संवादात व्यक्त झालेले आहेत. एकदा भगवान गौतम बुद्ध श्रावसी ते अनाथपिंडकाच्या जेतवानामधील आरामात थांबलेले होते. त्या समयी पोट्टपाद नावाचा एक परिवर्जक आणि राणी मल्लिकेने तत्व दर्शनावरील वादिवादासाठी जो एक प्रसाद तयार केला होता तिथे ते राहत होता. त्यांच्याबरोबर त्यांच्या 300 परिवर्जक अनुयांचा एक मोठा समूह होता. भगवान बुद्ध आणि पोट्टपाद या दोघांमध्ये त्या प्रसंगी खालील संवाद घडून आला. पोट्टपाद म्हणाला, भगवान गौतम बुद्ध, जर असेच आहे तर मला एवढे तरी सांगावे की हे मत बरोबर आहे की हे जग शाश्वत आहे आणि इतर तत्वसंबंधी सर्व मते चुकीचे आहेत. तर भगवान गौतम बुद्ध म्हणाले, पोट्टपाद, मी कधी म्हणालो की हेच मत बरोबर आहे की हे संसार अनंत आहे आणि इतर सर्व मते चुकी आहेत? कधीही या विषयावर मी काहीसुद्धा मत व्यक्त केलेले नाही. तेव्हा पोट्टपादाने भगवंताला खालील प्रश्न क्रमांक विचारले. जग शाश्वत नाही काय? जग शांत आहे काय? जग अनंत आहे काय? आत्मा आणि शरीर एकच आहे काय? आत्मा एक वस्तू आणि शरीर भिन्न वस्तू आहेत की काय? ज्याला सत्य सापडले आहे त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे काय? ज्याला मरणोत्तर अस्तित्व नाही काय? त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे आणि असे आहे काय की त्याला मरणोत्तर परत अस्तित्व नाही अथवा त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही असे नाही काय? या प्रत्येक प्रश्नाला भगवान गौतम बुद्धाने एकाच प्रकारचे उत्तर दिले. पोट्टपाद, या विषयावर मी आपले मत व्यक्त केलेले नाही. परंतु या विषयावर भगवंताने आपले मत का व्यक्त केलेले नाही? कारण या प्रश्नाच्या उत्तरापासून कुणाला काहीच लाभ नाही, त्याचा धम्माशी काहीच संबंध नाही, त्यापासून माणसाला आपले आचरण सुधारण्यासाठी कसलीही मदत मिळत नाही, त्यापासून अनासक्ती विराग वाढत नाही, त्याने रागद्वेषापासून मुक्ती मिळत नाही, त्यांना शांती मिळत नाही, त्याने शमन होत नाही, त्याने सत्यज्ञान होत नाही, त्याने अष्टांगिक मार्गाचा उच्चतर अवस्थेचे ज्ञान किंवा निर्वाण साधत नाही. म्हणून मी यावर आपले मत व्यक्त केलेलं नाही. मग भगवान गौतम बुद्धाने असे काय निश्चित केलेले आहे? तर पोट्टपाद, मी सांगितलेले आहे की दुःख म्हणजे काय, दुःखाचे कारण काय आणि दुःख समुदाय, दुःखाचा निरोध म्हणजे काय आणि दुःखाचा निरोध अंत कसा साधता येईल हे स्पष्ट केलेले आहे. आणि भगवंताने हे तरी का स्पष्ट केले? कारण पोट्टपाद, लोकांना त्यापासून लाभ आहे, तो धम्माचा विषय आहे. त्यामुळे माणसाला आपले आचरण सुधारण्यास मदत मिळते, त्यामुळे विराग वाढतो, त्यामुळे रागद्वेषापासून मुक्ती मिळते, त्यामुळे शांती मिळते, त्यामुळे माणूस स्वचितीत होण्यास मदत होतो आणि त्यामुळे विद्या प्राप्त होते, त्यामुळे प्रज्ञेचा लाभ होतो आणि ते निर्वाण प्राप्त नेते. म्हणूनच तर मी दुःख व दुःखाचे कारण आणि दुःखाचा निरोधाराचे साधन यासंबंधी विधान केलेले आहे. या संवादात धर्माचा विषय आणि धम्माचा विषय या दोघांचे स्वरूप स्पष्ट झालेले आहेत. ते दोन विषय एकामेकांपासून अगदी भिन्न आहेत. धर्माचे प्रयोजन जगपारंभाचे स्पष्टीकरण करणे होय आणि धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना करणे हे होय, म्हणजे त्याला सुखी बनवण्याचे प्रयत्न करणे हे होय. नैतिक आणि धर्मात रिलिजनमध्ये नैतिकेला काय स्थान आहे? खरी गोष्ट आहे की धर्मात रिलिजनमध्ये नैतिकतेला कसलेही स्थान नाही. धर्माचे रिलिजनचे विषय म्हणजे ईश्वर, आत्मा, प्रार्थना, पूजा, कर्मकांड, विधी, समारंभ, रीतिरिवाज आणि यत्न हे होत असे. नैतिकेचा संबंध जिथेच येतो तिथे एका माणसाच्या दुसऱ्या माणसाची संबंध येतो. धर्मात रिलिजन म्हणजे नैतिकतेचा संबंध बाहेरून येणाऱ्या वाऱ्याच्या एखाद्या झोक्याप्रमाणे असतो आणि शांती आणि सुव्यवस्था राखण्यापुरताच नैतिकतेचा उपयोग होतो. धर्म रिलिजन हा एक त्रिकोण आहे. आपल्या शेजारच्याची चांगुलपणाने वागा, कारण तुम्ही दोघेही एकाच परमेश्वराची लेकरे आहात. धर्माची हीच विचारसरणी किंवा तर्क आहे. प्रत्येक धर्म नीतीचा उपदेश करतो, परंतु नीती ही काही प्रत्येक धर्माचे मूळ आधार नव्हे. ती त्याला असलाच तात्पुरता जोडलेला एक डब्बा आहे. वेळ पडेल त्याचप्रमाणे गाडीचा डब्बा तिला जोडता येतो किंवा तिच्यापासून तो काढून टाकता येतो. धर्माच्या आचरणात व व्यवहारात नीतीचे काय
आकस्मिक किंवा प्रासंगिक आहे, म्हणून ती नीती धर्मात रिलिजनमध्ये प्रभावशाली ठरलेली नाही. धम्म आणि नैतिकता. धम्मात नैतिकतेला हिला काय स्थान आहे? याचे साधे उत्तर म्हणजे नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती होय. दुसऱ्या शब्दात बोलायचे म्हणजे धम्मात जरी ईश्वराला काही स्थान नाही तरी ते स्थान धर्मामध्ये रिलिजनमध्ये ईश्वराला आहे. ते स्थान धम्मामध्ये नीतीने पटलेले आहे. धम्मात प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड, विधी अथवा यज्ञ यांना स्थान नाही. नीती हे धम्माचे स्तर आहे. नैतिकता असेल तरच तो धम्म नाही. धम्मात जी नैतिकता आहे तिचा मूळ स्रोत माणसाने माणसावर प्रेम केलेच पाहिजे, मैत्री केलीच पाहिजे ह्या आवश्यकतेतून निर्माण झालेली आहे. त्यासाठी ईश्वराच्या आज्ञेची आवश्यकता नाही. ईश्वराला संतुष्ट करण्यासाठी माणसाने नीतिमान व्हायची गरज नाही. तो स्वतःसाठीच माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे, मैत्री केली पाहिजे ही खरी आवश्यकता आहे. केवळ नैतिकता पुरेशी नाही, ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे. कोणतीही वस्तू केव्हा पवित्र ठरते, ती कशी पवित्र ठरते? प्रत्येक मानव समाजात मग तो प्राथमिक अवस्थेला असो अथवा प्रगभल अवस्थेतील समाज असो, काही वस्तू अथवा समजुती अपवित्र मानल्या जातात व काही समजुती पवित्र मानल्या जात नाहीत. जेव्हा एखादी वस्तू अथवा समजूत पवित्रेच्या सीमेमध्ये प्रवेश करते म्हणजे पवित्रेच्या अवस्थेला पोहोचते, तेव्हा पवित्रेच्या त्या सीमेचे उल्लंघन करता येत नाही किंबहुना त्या सीमेला स्पर्शही करता येत नाही व तसे करणे निषेध समजले जाते. त्याच्या उलट वस्तू अथवा समजूत पवित्र नसते म्हणजे पवित्राच्या क्षेत्राबाहेरची असते. तिच्या विरुद्ध आचरण केले तरी चालेल म्हणजे अशा पवित्र नसलेल्या वस्तू अथवा समजुती त्यांच्या विरुद्ध वागताना मनात भय अथवा विवेकबुद्धीची टोचणी उद्भवत नाही. ते पवित्र मंगल होय, धर्मानुसार होय. त्यांचे उल्लंघन केले ते धर्मबाह्य वर्तन ठरते. क्षेत्र मर्यादित राखण्यासाठी असा प्रश्न विचारता येईल की नीतीला पवित्र का दिले गेले? नीतीला पवित्र देण्यात तीन गोष्टी कारणीभूत झाल्या असाव्यात. पहिली गोष्ट ही की जे श्रेष्ठ आहे त्यांचे संरक्षण करणे सामाजिक हिताच्या दृष्टिकोनाने आवश्यक असते. ह्या प्रश्नाची पार्श्वभूमी जीवन संघर्ष योग्यतम माणूस टिकून राहिला पाहिजे या सिद्धांतात आहे. या प्रश्नाचा विकासवादी संबंध आहे की सर्व श्रुतीच आहे. मानव समाजाचा विकास जीवन संघर्षामुळे घडला, कारण प्रारंभिक युगात अन्नसामुग्री आणि मर्यादित मात्रेत होती. ह्या संघर्ष अत्यंत भयानक स्वरूपाचा होता. निसर्गाचे दात आणि नखे लंचित राहिलेले आहेत. या भयानक रक्तरंजित संघर्षात योग्यतम सर्वात अधिक शक्तिसंपन्न तोच टिकाव धरू शकतात. समाजाची अगदी प्रारंभाची स्थिती हीच अशी होते. फार प्राचीन काळी कोणा ना कोणीतरी असा प्रश्न उपस्थित केलाच असेल की जो योग्यतम म्हणजे सर्वात अधिक शक्तिसंपन्न तो श्रेष्ठतम आहे की काय? जो अत्यंत दुर्बल आहे त्याला जे संरक्षण देऊ वाचवले तरी पण परिणाम समाजाचे हेतू साधायला तो अधिक योग्य ठरणार नाही काय? असे वाटते की तत्कालीन समाजाची जी स्थिती होती त्यावेळी तिने त्याचे उत्तरही होकारार्थीच आवश्यक दिले असेल. तर मग असा प्रश्न उद्भवतो की कमजोर दुर्बल माणसाचे संरक्षण करण्याचा उपयोग कोणता? जो योग्यतम सर्वात अधिक शक्तिशाली आहे, ज्याच्यावर काही निर्बंध घालण्यापेक्षा कमी अशा तऱ्हेच्या कोणत्याही उपाययोजनेने ते शक्य होणार नाही. याच उत्तरामध्ये नैतिक उगम आणि नीती आवश्यकता समजवलेली आहे. अशा प्रकारे नैतिकतेला पवित्र बनवणे आवश्यक होते, कारण प्रारंभी निर्बंध योग्यतम सर्वात अधिक शक्तिमान माणसाला लागू केले होते. यापासून होणारे परिणाम फार गंभीर स्वरूपाचे होऊ शकत होते. पहिला प्रश्न असा निर्माण होतो की नैतिक सामाजिक स्वरूप धारण केल्याने नैतिकता समाजहित विरोधींनी तर होत नाही ना? चोरामध्ये आपापसात नीतिमत्ता असतेच ना की नाही? व्यापाऱ्यातही आसपासात नीतिमत्ता असतेच. एकाच जातीच्या माणसामध्ये आपापसात नीतिमत्ता असते आणि दरोडेखोराच्या टोळीसुद्धा आपापसात नीतिमत्ता असते. परंतु ही नीतिमत्ता पृथ्वीकीतीची भावना घेऊन येते. तिच्यात दुसऱ्यांच्या विरुद्ध बहिष्काराची भावना असते. ही नीतिमत्ता म्हणजे एका विशिष्ट समूहाच्या हिताचे संरक्षण करण्यापुरतीच मर्यादित असते. म्हणजे सामाजिक हित विरोधक असामाजिक असते. या प्रकारच्या नीतिमत्तेला वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच सीमित
क्रियाशीलता ह्या गोष्टी तिचे समाजी विरोध ग्रुप अगदी स्पष्ट करतात. जेव्हा जेव्हा एखादी विशिष्ट समूह आपल्या स्वार्थ साधण्यासाठी नीतिमत्ता पाळतो तेव्हा तेव्हा त्या नीतीचे बहुजनाविषयीचे सामाजिक विरोधक रूप स्पष्ट होते. अशा प्रकारे स्थापन होणाऱ्या सामूहिक संघटनाचे परिणाम व दुर्गमी होतात. जर समाज असा परस्पर विरोधक समूहाचा बनलेला राहील तर तो समाज असंघटित व तुकड्या तुकड्यांमध्ये विभक्त राहील. असंघटित विभागलेल्या समाजापासून जे भय उद्भवते ते असे आहे की तो आपल्यासमोर भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यपानाचे भिन्न भिन्न मानदंड ठेवतो. जोपर्यंत लोकांचे जीवनाचे मापदंड समान राहणार नाहीत जोपर्यंत लोकांचे सर्वसामान्य आदर्श समान नसतील तोपर्यंत मिळून मिसळून राहणारा असा एक जिन्सी समाज होऊ शकत नाही. जेव्हा भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यपानाचे भिन्न भिन्न मानदंड समाजात रूढ असतील त्या समाजात व्यक्तीला आपल्या मनातील विचारात सुसंगती राखणे आवश्यक होईल. आपण जर बुद्धीस परस्पर विचार केला तर कोणाच्या संख्याबलाचा विचार करून ज्याला जेवढा अधिकार मिळायला हवा होता तेवढा नसून कोण्या समाजाचा एका गटाचे दुसऱ्या गटावर अनुचित वर्चस्व राहिले तर त्या समाजात संघर्ष हा अटळ असणार आहे. अशा प्रकारच्या संघर्षाला पायबंद घालण्यासाठी सर्वांना पवित्र वाटणाऱ्या अशा सर्वसामान्य नीतिमत्ताची आवश्यकता असते. आणखीन एक तिसरे कारण आहे ज्यामुळे नैतिकतेला पवित्र आणि सर्वसामान्य असण्याची आवश्यकता आहे. आणि नीती म्हणजे व्यक्तिमत्वाच्या विकासाला संरक्षण देण्यासाठी जिथे जीवन संघर्ष असतो किंवा एक वर्गाविशेषाचे शासन असते तिथे व्यवस्थेचे हित सुरक्षित नसते. एखादा घटकात विभागलेल्या समाजातील म्हणजेच वर्गव्यवस्थेतील व्यक्तीला चित्तेची सुसंगती आणि अविरोधी भावनाला प्राप्त होत नाही. ती भावना प्राप्त करणे तेव्हाच शक्य असते जेव्हा समाजात समान जीवना देत असतात आणि समान जीवन नादर्श असतात. एका विभागलेल्या समूहाप्रमाणे त्याच पोषक असे भिन्न आदर्श आणि भिन्न ध्येय असली की समाजातील व्यक्तीचे विचार बहकतात आणि समाजाव्यवहाराकडे साकल्याने पाहण्याची दृष्टी सुसंगत राहू शकत नाही, ती विकृत होते. दुसरे असे की वर्गव्यवस्थेमुळे पतिपक्षतपणा वाढतो आणि न्याय मिळत नाही. वर्गव्यवस्थेमुळे समाजाचे वर्गप्रधान स्वर बनतात. जे मालक असतात ते मालकच राहतात. जो दास्तयात जन्मास येतात ते दासच राहतात आणि धनी तो धनीच असतात. कामगार ते कामगारच राहतात. अधिकारा संपन्न ते अधिकार संपन्नच राहतात आणि गुलाम ते गुलामच राहतात. याचा अर्थ असा की अशा व्यवस्थेत स्वातंत्र्याचा लाभ काही थोडक्यांनाच मिळतो, सर्वांना तो होत नाही. मूठभर लोकांना समतेचा लाभ होतो, बहुजनांना मात्र त्यांच्यापासून वंचित राहावे लागते. त्यावर उपाय काय आहे, त्यावर मार्ग काय आहे? याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे बंधुत्व, म्हणजेच भातृभावनेला सर्वत्र प्रभाव पाडणारी शक्ती बनवणे. बंधुत्व म्हणजे काय तर बंधुत्व म्हणजे मानव जातीतील बंधुभाव म्हणजेच नैतिकता. म्हणूनच भगवान गौतम बुद्धाची शिकवण आहे की धम्म म्हणजे नीतिमत्ता आणि धम्म पवित्र असतो तो तशीच नीतिमत्ता ही पवित्र असते. अशा प्रकारे आजचा भाग हा इथे संपला. आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत परिभाषक शब्दामुळे तात्विक भेद कसे लपून राहतात या भागाकडे पाहणार आहोत. तर आजचा भाग इथे संपला. आपण सर्वांनी सुरक्षित राहा, आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवा ही सूचना देऊन आज मी इथेच थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.